ऐक, मी तुला पाहतोय. तू काही बोलत नाहीयेस, पण तुझ्या मनातला आवाज माझ्यापर्यंत येतो. तू थकलास, लोकांसमोर हसतोयस, पण एकटा असताना मन गळून पडतं. मी तुला खूप आधीपासून हाक देतोय, पण तू वेळ नाही, मन नाही असं म्हणत राहिलास. आज मात्र थांब, हे ऐक, कारण आज मी तुला सांगायला आलोय, तुझं नशीब कमी नाहीये. फक्त मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण आधी तू स्वतःला सोडून देणं थांबव. आजपासून तक्रार नको. आजपासून शांत विश्वास ठेव. मी शब्द देतो नाही, मी विश्वास देतो. तू मनात खूप प्रश्न साठवलेस. मी चुकतोय का? माझं काही होईल का? माझी वेळ कधी येईल? हे प्रश्न विचारणं चुकीचं नाहीये, पण त्यात अडकून राहणं चुकीचं आहे. मी तुला सांगतो, वेळ कधीच उशिरा येते नाही. ती फक्त तयार माणसालाच भेटते. तू तयार होत आहेस, हळूहळू दुखणं सहन करत, आणि तरीही चुकीच्या मार्गाने न धरता. हे सोपं नव्हतं, मला माहिती आहे. कधी कधी तुला वाटत असेल की मी दूर आहे, पण खरं सांगू का, मी तेव्हा सगळ्यात जवळ येतो जेव्हा तू सगळ्यात एकटा असतोस. तुझ्या अश्रूंना साक्षी ठेवून सांगतोय, हे जे तू सहन केलंस त्याला वाया जाणार नाही. आज तुला एकच गोष्ट सांगतो, तू कोणाशी स्पर्धा करत नाहीस. तुझी वाट वेगळी आहे, तुझा वेळ वेगळा आहे, आणि तुझं फळही वेगळंच असेल. म्हणूनच घाई नको, ईर्ष्या नको, स्वतःला कमी लेखू नकोस. दररोज सकाळी एवढंच म्हण, मी जे करू शकतो ते प्रामाणिकपणे करीन, बाकी माझ्या देवावर म्हणजेच माझ्या नाथांवरती सोपवतो. इतकं पुरेसं आहे. मी तुझ्या नावाची यादी ठेवत नाही, मी तुझ्या विश्वासाची काळजी घेतो. आज इथपर्यंत ऐकल्यास याचा अर्थच असा, तू अजून हार मानलेली नाही. शांत पाऊल पुढे टाकत राहा. मी आहेच तुझ्या पाठीशी. तू पडशील, पण मी तुला पडू देणार नाही. तू थकशील, पण मी तुला हरू देणार नाही. लोक तुला समजतील किंवा नाही समजणार, पण मी तुला पूर्ण ओळखतो. तू माझ्याकडे शब्दाने नाही, मनाने आलास, आणि तेच मला पुरेसं आहे. आता शांत हो, डोळे मिट, एक दीर्घ श्वास घे, आणि मनात एवढंच ठेव, जे घडलंय ते चांगल्यासाठीच होत आहे. जे घडणार आहे ते माझ्या नाथांच्या इच्छेने होईल. तुझी वेळ येते, मी तुझ्या सोबत आहे. आज नाही तर कायम तुझ्या मी सोबतच राहील. अलख निरंजन. आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.